आमचा क्लब 2000 साली स्थापन झाला आणि क्लबच्या माध्यमातून समाजासाठी जे काही चांगलं करता येईल त्यासाठी आम्ही कायम तत्पर असतो. ही 8 ते 10 वर्ष आम्ही शाडू मातीच्या गणपतीच्या मूर्ती बनवण्याचा उपक्रम इथे राबवत आहोत आणि याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती जनरली लोक बसवतात, त्यानंतर विसर्जन करतो, त्याच्या निसर्गाला हानी होते. त्याच्यापासून निसर्गाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने शाडू मातीच्या मूर्ती स्वतः बनवून सगळ्या रंगकांनी आपल्या घरात उत्सवाच्या दिवशी आपल्या घरात त्या मूर्ती बसवायच्या अनेक उपक्रम आम्ही जवळपास 8 वर्ष झाले राबवतो. दरवर्षी आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स याच्यातून मिळतात आणि बदलापूरच नाही तर खूप लांब लांबच्या ठिकाणून लोक इथे येतात त्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी. आता रिसेंटली मागच्या आठवड्याचा उपक्रम मूर्ती बनवण्याचा झालेला आहे आणि आता येत्या 3 तारखेला रंगकामाचं शेड्यूल तसं होणार आहे. सुट्टीमध्ये ग्रीटिंग कार्ड बनवणं, पणत्या रंगवणं, आकाशकंदील बनवणं अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही घेतो. दरवर्षी रोटरीचं नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा ब्लड डोनेशन कॅम्प हा आम्ही घेतो आणि वर्षभरातून कमीत कमी 2 ते 3 ब्लड डोनेशन आम्ही घेतो. त्याचबरोबर बदलापूरच्या गावांमध्ये म्हणजे बदलापूर गाव कर्जतपासून सगळ्या गावांमध्ये इमर्जन्सी आली कोणासाठी आणि ब्लडची जरूरत असेल बहुतेक सगळ्या लोकांना डोंबिवलीपर्यंत जावं लागतं. तो मुद्दा लक्षात घेऊन आमच्या क्लबने यावर्षीपासून ब्लड स्टोरेज सेंटर इथे उभं केलेलं आहे. मला वाटतं बदलापूरसाठीच नव्हे तर इतर गावांसाठी सुद्धा ही एक खूप मोलाची गोष्ट करण्यात आलेली आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर इथे आदर्श कॉलेज जे आहे त्यांच्या संलग्नतेने आम्ही व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये मोबाईल रिपेअरिंग, टर्नर, फिटर, फॅशन डिझायनिंग, प्लंबिंग, इलेक्ट्रिशियन अशा पद्धतीचे कोर्सेस आम्ही देतो. यावर्षीचा एक आधुनिक उपक्रम आदिवासी आश्रम स्कूल तिथे अन्नपूर्ण दिवस म्हणून आम्ही 520 मुलांना त्या अनाथाश्रमामध्ये एक वेळेस वाटलेला आहे. त्याच्यानंतर दरवर्षी कॉम्पिटिशन, रंगोली कॉम्पिटिशन, बेस्ट आउट ऑफ वेल्थ अशा पद्धतीचे पण उपक्रम आम्ही राबवतो. आतापर्यंत क्लबने जे काही अचिव्हमेंट केलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे दरवर्षी उन्हाळ्यात आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम भेडसावतो पण त्याच्यापासून काही पर्याय काढता येईल का या गोष्टी याच्यासाठी म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आपल्या घरावरती पडून वाहून जातं तर ते योग्य पद्धतीने पाईपलाईन करून आपल्या मध्ये बोरवेल वगैरे असेल तर तिथे ते पाणी सोडणं, पाण्याची लेवल वाढवणं आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला ते पाणी उपयोगी पडतं. अशा गोष्टी विचारात घेऊन रेन वॉटर हार्वेस्टिंगचा आम्ही प्रोजेक्ट केला होता 2-3 वर्षापूर्वी आणि आता सुद्धा जर कोणी इंटरेस्टेड असतील तर आम्ही त्यांना मदत करू इच्छितो. त्यांना सोसायटीमध्ये वगैरे असं काही करायचं असेल. त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी आम्ही मुंबईच्या डब्बेवाल्यांकरिता काही पॅक्स बनवून दिल्या होत्या की जेणेकरून एवढ्या डोक्यावरती ते डब्यांचं ओझं वाहून घेऊन जातात तर त्याच्याऐवजी त्यांना सोपं पडेल, जे वेट आहे ते डिव्हाइड होईल सेम अशा पद्धतीने काही पॅक्स त्यांना बनवून दिल्या होत्या. त्याच्यानंतर पेडिस्टिक हाताने कमी केला होता. छोट्या मुलांच्या शस्त्रक्रिया आणि त्या अशा लोकांच्या की ज्यांना खरोखर कपॅसिटी नाही आणि खरंच गरज आहे अशी लोक शोधून शोधून त्यांचं एक्झामिनेशन करून आणि खरोखर गरजवंत आहेत का या